लोकसभा भाजप उमेदवार राम सातपुते यांनी बसवारूढ स्वामी मठाला भेट दिली। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांनी मंगळवारी श्री सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठाला भेट देत हिंदू नववर्षांची सुरुवात केली। या दरम्यान आप्पाजी स्वामी महाराजांचे दर्शन घेत शुभाशीर्वाद घेतले। यावेळी आप्पाजी स्वामी महाराजांनी स्वागत करत लोकसभा विजयासाठी शुभेच्छा दिल्या। आप्पाजी महाराजांच्या आशीर्वादाने हिंदू नववर्षाची सुरुवात प्रसन्न वातावरणाने आणि नव्या ऊर्जेने झाली। नववर्षानिमित्त सोलापूरच्या विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याचा संकल्प केला। या प्रसंगी भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, जिल्हा सरचिटणीस मनीष भैया देशमुख, शिवपुत्र महास्वामीजी, भाजप ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष सिद्धाराम खजुर्गी, व्यंकटेश कोंडी, अनिता कोंडी, श्रीनिवास पुरोड, वरलक्ष्मी पुरोड, अंबादास पातूर, शिवशरण बब्बे, ॲडव्होकेट योगेश कुरे, बालाजी देवरकोंडा, संकेत विभूते, रवी बुरा, अंबादास अक्कल तसेच मोठ्या संख्येने भाविक व कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान आमदार सातपुते यांनी निलमनगर येथील नवदुर्गा देवस्थानाला भेट दिली। यावेळी नवदुर्गा मातेची आरती करत दर्शन घेतले। यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया व्यक्त करताना राम सातपुते यांनी सोलापूर कुणीही कुठेही जाऊ द्या, मोदीजींनी जो 10 वर्षामध्ये विकास केलाय, या सोलापूरमध्ये विकासाची गंगा आणली, इथले रस्ते केले, विमानतळ अंतिम टप्प्यात आहे, भविष्यात IT पार्क येणार आहे, देशामध्ये मोदीजी येणार आहेत। कुणीही कुठं गेलं तर पूर्ण ताकदीने जनता आमच्या सोबत आहे। दक्षिणमध्ये भारतीय जनता पार्टीचा गड आहे, मागच्या 2-3 टर्मपासून भारतीय जनता पार्टीचे आमदार या ठिकाणी आहेत। त्यामुळे विकास आणलेले आहेत। एका गावामध्ये 2-2, 5-5 कोटीचा निधी बापूंनी या ठिकाणी भाजपाच्या सरकारच्या नेतृत्वामध्ये तिथं दिलेला आहे। त्यामुळे या सगळ्या विषयाचं उत्तर विकास आहे, फक्त आणि फक्त विकास। इथली जनता भारतीय जनता पार्टीच्या मागे पूर्ण ताकदीने आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये आज गुढीपाडवा आहे, हिंदूंचा उत्सव आहे। त्यामुळे इथले हिंदू, इथली जनता त्या ठिकाणी हिंदूंना दहशतवादी म्हणणाऱ्यांना या ठिकाणी येत्या 7 तारखेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। समाजाने सन्मान करतो आणि समाजाने त्या ठिकाणी मला मागणी केलेली आहे की भविष्यामध्ये मराठा समाजाच्या प्रश्नासाठी आपण बोलावं। मी त्यांना वचन दिलं आहे की मी भविष्यामध्ये मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलेल। मराठा समाजासाठी विधानसभेत बोललेलो मी आमदार आहे, मी मराठा समाजासाठी आंदोलनं केलेला आमदार आहे। त्याच्यामुळे समाजाला सगळं माहीत आहे। समोरचे लोक जे कोण आहेत यांनी कधीही मराठा समाजाबद्दल बोलले नाही। समाज पूर्ण ताकदीने माझ्यासोबत आहे, एका शेतकऱ्याच्या मुलासोबत पूर्ण ताकदीने समाज आहे। धन्यवाद।